आमच्याकडे ना थंडी पडत असल्यामुळे ना मुलांना यांना आता थंडीच्या सुट्ट्या होतात. आता 5-6 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, तर कुठेतरी जाऊन येऊया म्हटलं. तर क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये ना माझा भाऊ पण माझ्याकडे आलाच होता. त्याला माहीत होतं की मी येणार आहे बा म्हणून समोरच्या सुट्ट्यामध्ये. तर तो त्याच निमित्ताने तो माझ्याकडे आलेला होता. तर आता आम्ही निघालेलो आहोत. बरोबर 1 वाजला असेल दुपारचा. तर लवकरच निघालेलो आहोत, कारण की जाताना आम्हाला दर्शन पण घ्यायचं आहे. आता याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ येतील ना, आता मी जेवढे दिवस बाहेर राहील ते सगळे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. तर चला मग. आणि आता प्रत्येक वेळेस ना आम्ही सुट्ट्यांमध्ये फिरण्याचं वगैरे टूर काढतच असतो. आता इकडे तिकडे फिरत राहतो, पण यावेळेस फिरायला वगैरे जाण्याचं कुठंच प्लॅनिंग नाही. फक्त आईकडे माहेरी राहणार आहेत. आता यांना पण सुट्ट्या आहेत, तर हे तर सोबतच आहे, त्यामुळे टेन्शन तर काही होतच नाही. आणि मुलांना पण सुट्ट्या आहेत, त्यामुळे अजूनच टेन्शन नाही. चला मग. जाता मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे की बंजारी माता. जे बंजारी लोक असतात ना, त्या लोकांची ही कुलदेवी माता आहेत, तर बंजारी माता. आणि खूपच चमत्कारिक ते मंदिर हे आहे. मी प्रत्येक वर्षी इथे मी ना ओटी भरायला येते नवरात्रामध्ये. तर त्यावेळेस मी हा व्हिडिओ तुम्हाला हे मंदिर मी दाखवलेलं होतं. आता जाता रस्त्यातच होतं, तर चला म्हटलं तुम्हालाही थोडंसं दुरून दाखवूया. तर आता आपण जात आहोत ते म्हणजे की छिंदवाडा ते नागपूरच्या मधामध्ये ना जामसावरी मंदिर येते. तिथे झोपलेले मारुती आहेत. तर ते मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. आता भरपूर माझ्या ताई असेल की त्यांना माहिती असेल की जामसावरी कुठे आहे, काय आहे. आणि भरपूर अशा ताई असेल, माझ्या व्ह्युअर्स असेल की त्यांना माहितीही नसेल की जामसावरी मंदिर कुठे आहे आणि काय आहे. तर चला मग थोडंसं दर्शन करवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करवणार आहे. तर आपण आता जाणार आहोत मंदिराकडे. तर माझी खूप इच्छा होती की म्हटलं आपण जातच आहोत, तर आपण दर्शन करून घेऊया. मागच्या वर्षी ना मी जानेवारीमध्येच दर्शनाला आलेली होती आणि परत आता त्याच वेळेला मी दर्शन घ्यायला आलेली आहे. म्हणजे पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. आता कधी मी बसनी जाते, नेहमीच मी बसनीच जाते म्हणा. तर बसनी कसं डायरेक्ट जाणं होते नागपूरला, तर इकडे जामसावरी मंदिरमध्ये अंदर जाणंच होत नाही. तर मग ना राहूनच जाते. तर म्हटलं मयूरला नाही आपण जाऊच या. तर माझी इच्छा होती. मग बाकी सगळेजण म्हणत होते की चला बा आता तोंडातून निघलंच आहे, तर आपण दर्शन घेऊया. तरी खरंच खूप साक्षात हे मंदिर आहे. आणि जाताना पूर्ण जिकडे तिकडे हनुमान चालीसाचं जे काही बोर्ड आहे ना, ते पूर्ण बोर्ड लावत केलेले आहेत. आता मी तुम्हाला समोर दाखवेलच म्हणा. तर आता आपण इथे मंदिरात आलेलो आहोत. आता गाडी वगैरे पार्क केली. इथे आल्या ना एकदम प्रसाद वितरण होत होतं. एक दादा वाटप करत होते, तर आमच्या नशिबात होता, तर मग आम्ही घेतला म्हणा. प्रसाद म्हणून पुलाव वगैरे होता, तर मग सगळ्यांनी मिळून खाल्ला. आम्ही मुलांनी खाल्ला, आम्ही खाल्लं. तर दुपारची वेळ होती, तसं तर आम्ही खाऊन पिऊनच आलेलो होतो म्हणा, पण प्रसाद वगैरे होता, तर प्रसादाला पण नाही म्हणू शकत नाही. आणि आल्या बघू शकता इकडे तिकडे सगळीकडे छान असं ना खूप असे दुकानं आहेत. आणि खूप दुरूनपासून दुकानाला सुरुवात झालेली आहे. आणि इथे तुम्ही कधीही याल तरी तुम्हाला गर्दीच दिसेल. तर इतकं हे मंदिर चमत्कारिक मंदिर आहे. आणि खास करून पौर्णिमा जी असते ना, पौर्णिमेची आरती भरपूर जणं घेतात इथे संध्याकाळची सकाळची. तर त्यावेळेस तर तुम्ही काही विचारूच नका, भरपूर गर्दी असते शनिवारी पण मंगळवारी पण. तर चला मग, माझ्याशी जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि इथे ना मी तुम्हाला दाखवलं होतं बोर्ड आहे ना, त्या बोर्डावर ना सुरुवातीपासूनचं हनुमान चालीसा लिहिलेली आहे शेवटपर्यंत. 4 ओळीची तर मंदिरापर्यंत ते बोर्ड आहे. तर आपण येताना पूर्ण हनुमान चालीसा म्हणतसुद्धा आपण येऊ शकतो. तर इकडे तिकडे ना सगळीकडे छान असे दुकानं तर लागलेच आहे. मी तुम्हाला सांगितलं. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. तर तुम्हाला थोडंसं मी शिखराचं दर्शन करवते. आपण म्हणतात की मंदिराचं शिखराचं जरी दर्शन केलं तरी खूप पावन आहे. तर थोडंसं मी शूट करून आणि झूम करून मी तुम्हाला दर्शन करवलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे मुलं खूप जिद्द वगैरे करत होते म्हणा की आम्हाला खेळायचं आहे पाहिल्याबरोबर. पण आता अंदर गेल्याबरोबर ना दर्शन आपण मोबाईल थोडंसं शूट करता येत होतं, पण तरी पण मी शूट नाही केलं. आता सिच्युएशनच तिची तशी असते की आपण शूटच करू शकत नाही. तर तुम्हाला बाहेरून मी थोडंसं शूट करवते. इथे ना झोपलेले मारुती आहेत. मारुती जे काही आपले हनुमानजी आहेत ना, ते झोपल्या याच्यात आहे. तर त्यामुळे ना तिथे गेल्यानंतर हिंमतच होत नाही शूट करण्याची. ज्यांना बाहेरची बाधा असते ना, म्हणजे बाहेरचं लागलेलं असते, तर हे सगळे लोक इथे आहेत. लोक बाहेरून येतात, तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण सगळे खाली आराम करत आहे. आणि मंदिर जस्ट बनतच आहे. पहिले मंदिर जुनं होतं तर वेगळं होतं म्हणा, आता मंदिर बनतच आहे. तर अजून भरपूर काम बाकी आहे मंदिरात. आणि इतके लोकांची गर्दी असते.
जास्त करून ज्यांना बाहेरी बाधा आहेत तर त्या लोकांची तर भरपूरच गर्दी असते. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या लोकांची सगळी राहण्याची सोय वगैरे इथे होतीच. आता मस्त छान असं दर्शन आम्ही करून घेतलं आणि इतकं मन भरून दर्शन झालं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी इकडून तिकडून भरपूर असं दर्शन घेतलं. त्यानंतर इथे छान असा कच्चा चिवडा म्हणजे भेल वगैरे मिळते. तर मग ते म्हटलं चला आपण इथचा भेल वगैरे खाऊन घेऊया. भेल वगैरे खाल्ल्यानंतर मग आम्ही परत निघालेलो आहोत नागपूरच्या रोडनी. घरी येतपर्यंत ना आम्हाला संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही बरोबर सकाळी घरून 1 वाजता निघालेलो होतं, तर नागपूरला पोहोचतपर्यंत 6:30 वाजले. कारण की मंदिरात वगैरे गेलो तर 1.5-2 तास तिथे गेलेत. तर चला मग आता आपण आलेलो आहोत माझ्या भावाकडे. माझा भाऊ नागपूरला राहतो आणि माझं माहेर उमरेडचं आहे. भरपूरदा मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आता 1-2 दिवस मी याच्याकडे राहील आणि त्याच्यानंतर मग माहेरीसुद्धा जाणार आहे उमरेडला. कारण की यांनाच उमरेडला जायचं होतं. माझं तर काही तेवढं नाही म्हणा. मी कशाची भाजी बनवते का? गोबीची. चिकन मटन मी तर खात नाही. गोबीची बेसन. बरं बेसन मला आवडते. सर्दी मजाक करत आहे. जेवण नाही केलं ते का झालं? आणि मला खूप सर्दी झाली. आता काय त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीच आहे. तर माझी ताईसुद्धा खूप जवळच राहते इथे. तर तिचं घर पण जवळ आहे आणि याचं घर पण जवळ आहे. तर मी आली तर ती पण आली होती. पण माहेरी आल्यानंतर ना खरंच काही टेन्शन राहत नाही ना कामाचं ना कशाचं. आपल्याला वाटलं तर करा नाही तर नाही करा, पण आपण करतोच म्हणा मदत. बाईची जात अशी आहे की ती बसून कधीच खात नाही. तर तिला मी भरपूर मदत केली. आपण सोबत आई पण आहे तर आईची पण मदत होऊनच जाते. पण आईची आज तब्येत बरी नाही त्यामुळे ना ती आराम करत आहे. तर आम्ही तिघी मिळूनच स्वयंपाक केलेला होता. एकत्र आल्यानंतर आम्ही भावजा वगैरे आणि नंदा भावजा इतकं म्हणजे इतकी मस्ती करतो की असं वाटतच नाही की आम्ही नंदा भावजा एकदम मैत्रिणीसारख्याच आम्ही राहत असतो. नेहमीच एकदम लहान मुलं जसं करतात ना तसंच आम्ही पूर्ण आपला सगळा वेळ एन्जॉय करत असतो. तर इथे ना कोथिंबीरच्या ज्या जुड्या आहेत ना सांबाराच्या जुड्या आणलेल्या होत्या. कारण की तिला दुसऱ्या दिवशी कोथिंबीर वडी सांबार वडी करायची होती. त्याला आपण मासवडीसुद्धा म्हणतो. तर ती करायची होती त्याचीच ही तयारी होती. तिला असं वाटलं का घरी मी किती वेळ तोडत बसेल म्हणून ती इथेच घेऊन आली होती. मग आणि खरंच सगळे मुलं घरी राहतात, आपण सगळेजण राहतो तर थोडासा वेळ होतोच म्हणा. आणि मुलं तर किती पसारा करतात. तर संध्याकाळचे 4 तिला वाजलेले होते त्यावेळेस ती घर पुसत होती. तर त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा झालेला होता म्हणा. त्याच्यानंतर मला माझ्या मैत्रिणीकडे सुद्धा जायचं होतं तिला भेटायला. तर तिचं वगैरे मी शूट नाही केलं. तिच्या बाळाला वगैरे पाहायला जायचं होतं. चला मग मी तेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.